लपंडाव डाव। वारंवार वीज पुरवठा खंडित। नगराध्यक्ष प्राप्ती मारोडकर यांच्या नेतृत्वात नागरिकांची वीज वितरण कार्यालयावर धडक। वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा विस्कळीत। नांदगाव खंडेश्वर शहरात वारंवार वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदगाववासी हैराण झाले असून नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोडकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन प्रचंड संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे दिला। नांदगाव खंडेश्वर शहरात वीज वितरण कंपनीमुळे प्रचंड खेळखंडोबा झाला असून दुपारी, रात्री, अपरात्री केव्हाही वीज जात आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। व्होल्टेज सुद्धा नाही, पाण्याच्या मोटारी, कूलर, फ्रीज हे लागत नाही। तसेच या वीज वितरण कंपनीच्या या अशा अडेलतट्टू धोरणामुळे आमचा नांदगाव खंडेश्वर शहराचा पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत झालेला आहे। साधा फेज गेला तर 2-2, 3-3 तास कर्मचारी कोणी फेज टाकायला येत नाही, म्हणून आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आम्ही नगरसेवक आणि गावातल्या नागरिकांसह धडक दिली आणि सोमवारपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही दुपारचे या ऑफिसला येऊन या ऑफिसचे फेज काढू असा इशारा आज उपकार्यकारी अभियंत्यांना आम्ही या ठिकाणी दिला।